महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे। बैठकीला आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उदय सामंत असे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी ते भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत। तर शहरातील फ्रेझर बॉयज या हायस्कूलच्या मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावर आहेत। हिना गावित यांच्या प्रचारासाठी शिरपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले। तर फडणवीसांची तोफ कुणावर धडधडणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं। नरेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। ठाकरे कोरोना काळात बिळातून बाहेर पडलेले नाहीत। 2.5 वर्ष बिळातून बाहेर न निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना मारण्याची भाषा करतोय आणि आम्ही कोरोना काळात लोकांमध्ये जाऊन काम केलंय, घाबरून घरात बसलेलो नाही असा टोला फडणवीसांनी लगावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असून ते नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत आणि दुपारच्या बैठकीनंतर शिर्डीमध्ये 4 वाजता आणि संगमनेरमध्ये 6 वाजता मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्तानं अजित पवारांच्या 4 सभांचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी सांबेगावामध्ये 2, जुन्नरमध्ये 1 आणि शिरूरमध्ये 1 अशा 4 सभा होणार आहेत। शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत। शिरूरमध्ये शरद पवार मतदारांशी संवाद साधणार आहेत। यावेळी शरद पवार नेमकं कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात मवियाच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। 13 मे रोजी उद्धव ठाकरेंची मुंब्रा कळवा परिसरात सभा होणार आहे, तर 17 मे रोजी शरद पवारांची सभा होणार आहे। त्यामुळे मवियाकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जाते। एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे। मात्र भुसावळमध्ये रक्षा खडसेंच्या प्रचार सभेत चंद्रकांत पाटलांनी उपस्थिती लावली, त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर झाल्याची शक्यता आहे। राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघात सुमारे 61.44% मतदान झाले। कोल्हापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 70.35%, तर बारामतीमध्ये सगळ्यात कमी म्हणजे 56.7% मतदान झाले। 11 राज्यातील 93 जागांसाठी 63.53% मतदान झाले आणि महाराष्ट्रातील 11 मतदारसंघामध्ये 61.44% मतदान झाले। मात्र आता सगळ्यांचं लक्ष असलेल्या बारामती मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळतं आणि बारामतीमध्ये 56% मतदानाची नोंद झाली। नागपूरच्या अंबाझरीतील स्वामी विवेकानंद स्मारक प्रतिबंधित क्षेत्रात नाहीच असं म्हणत महापालिकेनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत यू-टर्न घेतलाय। तर स्मारक हे प्रतिबंधित क्षेत्रात बांधण्यात आल्याची माहिती गेल्या सुनावणीच्या दरम्यान महापालिकेनं न्यायालयात सादर केली होती। तर या प्रकरणावर पुन्हा नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे। वर्ध्याच्या वायगावमधील पूल मागील पावसात वाहून गेला, त्यामुळे पलीकडच्या बाजूला असणाऱ्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। तर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुलाचं काम तातडीनं करण्यात यावं अशी मागणी केली। राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासूनच लागू करण्यात येणार आहे। तर वर्णनात्मक पॅटर्नबद्दल समाज माध्यमामध्ये विविध संभ्रम आणि अफवा पसरवतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयोगाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आहे आणि त्यातून ही माहिती आता स्पष्ट झाली। पुण्यातील वाहनांची संख्या आता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय। 4 चाकीच्या पार्किंगचा प्रश्न अधिकच किचकट झाल्यामुळे त्याचाही वाहतुकीवर परिणाम होतोय, त्यामुळे आता पुणेकर वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले। नवी मुंबई महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्व कामांचा विभागनिहाय आणि सुविधानिहाय आढावा विशेष बैठकीमध्ये घेण्यात आला। यावेळी पावसाळ्यापूर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिले।
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत। तर या मालमत्तांचे लिलाव जाहीर केले होते। कोट्यावधी रुपये पालिकेला या लिलावातून मिळणार होते। मात्र गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत अशा प्रकारे जाहीर करण्यात आलेल्या लिलाव बोलीतील एकाही थकबाकीदाराची मालमत्ता विकली गेली नाही। केंद्र सरकारनं कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू करून कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे, पण कांद्यावर नेमका किती निर्यात शुल्क आकारायचा याबाबत ठोस दिशानिर्देश केंद्र सरकारकडून सीमा शुल्क विभागाला मिळालेले नाहीये। त्यामुळे अद्याप कांदा निर्यात सुरू होऊ शकलेले नाही। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील उपलब्ध पाणी आणि राखीव साठा मिळून उपलब्ध झालेलं पाणी 31 जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आल्याचं मुंबई महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करू नये, मात्र सगळ्यांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करणं आवश्यक आहे असं आवाहन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केलं। मेळघाटमधील खडीमल गावात गेल्या 28 वर्षांपासून टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे आणि गावातील महिलांना पाणी मिळवण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागतो। टँकरनं पाणी विहिरीत सोडण्यात येते। विहिरीमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी महिलांना तर जीव धोक्यात घालून विहिरीच्या काठावर उभं राहावं लागतं। गेल्या 10 दिवसांपासून नांदेड शहरामध्ये पाणी पुरवठा झालेला नाही। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंप हाऊसमधील विद्युत मोटारीमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। मात्र 10 दिवस उलटून देखील विद्युत मोटारीची दुरुस्ती झाली नाहीये। त्यामुळे आता नांदेडकरांना पाण्यासाठी हाल सोसावे लागतात। मुंबई महानगरपालिकेनं दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे। मुंबईत एकूण 188 इमारती अतिधोकादायक स्थितीत उभ्या आहेत। यामध्ये सर्वाधिक 114 इमारती पश्चिम उपनगरातील आणि शहर भागामध्ये 27 आणि पूर्व उपनगरातील 47 इमारतींचा यामध्ये समावेश आहे। कैद्यांनाही वैद्यकीय उपचार मिळण्याचा अधिकार आहे असं निरीक्षण उच्च न्यायालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर करताना नोंदवलंय। तर कैदी म्हणून उपचार घेणं आणि कोणत्याही बंधनात नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीनं उपचार घेणं यामध्ये फरक आहे असंही खंडपीठानं स्पष्ट केलं। पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आता वाढत असून दिवसेंदिवस प्रवासी संख्येत, उत्पन्नात, तिकीट पास संख्येत नव्या नोंदी होत आहेत आणि एका दिवसात वातानुकूलित लोकलचा 3737 प्रवाशांनी पास देखील काढलाय। तर पश्चिम रेल्वेच्या आतापर्यंतच्या नोंदीमधील हा विक्रम नोंद आहे। आणि आता एक बारामतीहून ब्रेकिंग बातमी येते। बारामती लोकसभा मतदारसंघात काल रात्री 10:30 वाजता गोळीबाराची घटना घडली आहे। मतदान संपताच बारामतीत झालेल्या या गोळीबारानं खळबळ उडाली आहे। वारजे इथल्या रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केलाय आणि गोळीबार करून आरोपी मुंबई पुणे हायवेवरून कात्रजच्या दिशेनं पळून गेलेले आहेत। दरम्यान आरोपींचा वारजे पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेत, आपण चंद्रकांत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चंद्रकांत, नेमकं काय घडलं? या गोळीबार करणाऱ्यांविषयी काही माहिती झाली आहे का? पकडण्यात आलंय का? मनाली, काल रात्री 10:30 ची घटना आहे। वारजे परिसरातला रामनगर म्हणून एरिया आहे। तिथं एक गुंड बाईकवर आला आणि त्याने आपल्या समोरचा जो विरोधक आहे, म्हणजे दुसऱ्या टोळीतला जो गुंड आहे, त्याच्यावर फायरिंग केलं। 2 राऊंड फायर केले आणि तो पळून गेलाय। पोलीस रात्रीपासून त्याच्या मागावर आहेत, त्याचा शोध सुरू आहे। पण हे नेमकं कशातनं झालं हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पण पूर्व 2 टोळीतल्या वर्चस्ववादातनंच ही फायरिंग झालेली। पण या निमित्तानं म्हणजे पोलिसांनी जे मध्यंतरी 42 पिस्टल पकडले होते, की सगळं गुन्हेगार आम्ही जेरबंद केले। पण तरीही मतदानाच्या दरम्यान मतदान झाल्याच्या पहिल्या रात्री फायरिंग होत असेल तर याचा अर्थ पोलिसांचं पुन्हा एकदा वचक नाही या भागात, असाच त्याचा अर्थ निघतो। निश्चितच। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा वळणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांकडे। विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विविध मोहिमा राबवून एप्रिल 2024 मध्ये 2.94 लाख विना तिकीट प्रवाशांना पकडून 20.84 कोटींची दंडवसुली करण्यात आली आणि एप्रिल 2023च्या तुलनेत दंडाच्या रकमेत 20% वाढ झाल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं।
तर उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी प्रवाशांनी त्यांचा मोर्चा एसी लोकलकडे वळवलाय। पश्चिम रेल्वेवर एका दिवसात तब्बल 2,47,223 प्रवाशांनी प्रवासही केलाय आणि मध्य रेल्वेवर 1,40,000 प्रवाशांनी प्रवास केलाय। वातानुकूलितचे प्रवासी यंदा 37% वाढल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। 3 लाख नागपूरकरांनी 59 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरलेला नाहीये। थकबाकीदारांच्या यादीत आशीनगर झोन आघाडीवर आहे, तर कर भरणा होत नसल्याने महापालिकेचं आर्थिक गणित बिघडणार आहे। राज्याच्या काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि काही भागामध्ये गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे। विदर्भामधील अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला। विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यामध्ये काही दिवसात रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे। परिणामी वातावरणातील उकाडा वाढलाय। हवामान विभागाच्या वेधशाळेत किमान तापमान 23 अंश तर कमाल तापमान 43 अंश नोंदवलं गेलं। वर्ध्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन चांगलंच तापलंय आणि त्याचाच परिणाम शेती कामांवर झालेला पाहायला मिळतोय। मात्र तीळ सवंगणीच्या कामावर तीव्र उन्हाचा फटका लागत असल्यानं संत गतीनं सुरू असलेली कामं आता जलद गतीनं उरकावी लागतात। लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे, मात्र यंदा दुष्काळामुळे पाण्याअभावी फुलांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे। गुलाब 200 रुपये किलो तर निशिगंध तब्बल 250 ते 300 रुपये किलो झाला। नागपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला आणि अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही भागांमध्ये घरांचं सुद्धा नुकसान झालंय। गोंदियामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आले, त्यामुळे आता रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पालिकेने नाला सफाईवर केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। उल्हासनगर स्टेशन परिसरामध्ये गुंडांनी 4 दुकानांची तोडफोड केली आहे। गावगुंड दुकानदारांकडून हप्ता मागत होते, मात्र हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे गुंडांनी दुकानाची तोडफोड केली। अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चंद्रपूरमध्ये बियर शॉप परवानगीसाठी अर्ज केलेला असता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह 3 मोठ्या अधिकाऱ्यांनी 1 लाखांची लाच मागितली। याची तक्रार एसीबीकडे करण्यात आल्यानंतर या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले, तर या कारवाईमुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली। नवी मुंबई शहरामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतं आणि हे अपघात कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनांवर एप्रिल 2023 पासून ते मार्च 2024 पर्यंत एकूण 9,000हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली। हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्यानं विक्रीसाठी आणलेल्या हळदीच्या ट्रॅक्टरमधून हळदीच्या कट्ट्याची चोरी केली आहे। दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे खळबळ उडाली आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे, तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। गोंदियामधील तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी 1 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तिघांना ताब्यात घेतलं आणि वाळू माफिया प्रकरणात कारवाई करू नये यासाठी ही लाच मागण्यात आली होती। नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर रस्त्यावर विचित्र अपघात झाला। रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तिथे उभ्या असलेल्या ट्रकवर 3 वाहनं लागोपाठ धडकली आणि यामध्ये 4 जण जखमी झालेत। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नारायणगावामध्ये ग्रामदैवत मुक्ताबाई देवी आणि काळोबा देवाच्या यात्रेच्या 4थ्या दिवशी लाल मातीमध्ये कुस्त्यांची दंगल रंगली। यावेळेस राज्यातील 103 नामवंत मल्लांनी सहभाग देखील घेतला, तर विजयी मल्लाला 71,000चं नारायणगाव केसरी किताब आणि 1 किलो चांदीची गदा देण्यात आली। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत पाहत राहा न्यूज 18 लोकमत।